नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. IBPS PO प्रिलिम अवघ्या काही तासावर आलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनात साहजिकच चिंता, भीती, उत्सुकता अशा संमिश्र भावना असतील. त्यामुळं आजचा सेशन शेवटपर्यंत बघा. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या आजच्या सेशनमधून मिळणार आहेत. IBPS PO जितक्या वेळा मी दिलेली आहे तितक्या वेळा मी प्रिलिम मेन्स क्रॅक केलेली आहे. जवळपास 5 ते 6 वेळा मी IBPS PO प्रिलिम मेन्स दोन्ही एक्झाम क्रॅक केलेले आहेत. त्यामुळे या एक्झामिनेशनमध्ये नेमकं काय विचारलं जातं आणि या एक्झाम देताना विद्यार्थ्यांचा माइंडसेट काय असतो हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे हा सेशन तुम्ही शेवटपर्यंत बघा. काही तासावर एक्झाम आलेली आहे, त्यामुळे आपण या शेवटच्या काही तासामध्ये काय करावे काय करू नये याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आजचा अजेंडा जर आपण बघितला तर क्लिअर आहे. पहिल्यांदा आपण कट ऑफ अनालिसिस करूया. भीती काढून टाकण्याचं काम आजचा हा सेशन नक्कीच करेल. त्यासाठी कट ऑफ अनालिसिस महत्वाचं आहे. डिफिकल्टी लेवल काय राहील एक्झामिनेशन मध्ये, पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी काय आपण ठेवायची, क्वेश्चन सिलेक्शन कसं मॅटर करतं आणि सध्या ह्या एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये किती मॉक्स द्यायच्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण माइंडसेटवर बोलणार आहोत. तर गेली काही महिने तुम्ही या एका एक्झामचं प्रिपरेशन करत आहात. त्यामुळं शेवटच्या काही तासामध्ये, शेवटच्या काही 1-2 दिवसामध्ये चुकीची पावलं उचलल्यामुळे तुमच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी पडू शकतं. ते जर टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे. एक्झाम डेट 22 आणि 23 दोन शिफ्टमध्ये आहे. त्यामुळे ज्यांचं 22 तारखेला एक्झाम आहे त्यांच्याजवळ हार्डली खूप कमी तास शिल्लक असेल. 23 तारखेला ज्यांचं एक्झाम आहे त्यांना थोडासा जरा जास्त, एक दिवस जास्त मिळेल. प्लस त्या दिवशी झालेल्या 22 तारखेला झालेले जे एक्झाम आहे त्याच्या शिफ्ट बद्दलची माहिती देखील त्यांना मिळून जाईल. सो थोडंसं ॲडव्हान्टेज त्या विद्यार्थ्यांना राहतो, पण तो सगळ्यांनाच ॲडव्हान्टेज राहतो. टोटल गेल्या वर्षी 6 शिफ्ट होत्या, मे बी यावर्षी 8 होतील, वी डोंट नो. जोपर्यंत एक्झाम पूर्ण होत नाही तोपर्यंत शिफ्ट किती होतील हे आपण सांगू शकत नाही. पण नॉर्मलायझेशन तर होणार हे तर पक्का आहे. कमी शिफ्ट आहे त्यामुळे नॉर्मलायझेशनचा इतका इम्पॅक्ट होणार नाही. जर एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर तुम्ही जर मॉक देत असाल तर तुम्हाला माहित असेलच. इंग्लिशमध्ये 30-30, क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये 35-30 आणि रिझनिंगमध्ये 35-40, जे गेल्या वर्षी आपलं गेल्या वर्षीचा जो पॅटर्न होता तो सेम रिपीट झालेला आहे. प्रत्येकाला सेक्शनल टाइम आहे, आणि जर तुम्हाला सेक्शनल टाइम काय आहे, तुम्ही जर नवीन असाल, हे माहीत नसेल तर कृपया कुठल्याही तुम्ही मॉक टेस्टच्या प्लॅटफॉर्मवर जा. अड्डा 247 असेल, ऑली बोर्ड असेल, कुठल्याही एका टेस्ट प्लॅटफॉर्मवर जा, एक मॉक द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. तर सगळ्यात जास्त वेटेज रिझनिंगला आहे, पण वेळ तर सगळीकडे सेम आहे. जर आपण IBPS PO प्रिलिम 2025चा कट ऑफ जर आपण बघितला तर तो जनरल EWS OBCचा सेमच आहे. तो 49.21 इतका दिसून येतो. SC साठी तो 45.96, ST साठी 40 आहे, आणि बाकीचे इथं कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत. जर आपण कट ऑफचं अनालिसिस करायचं म्हटलं तर काही गोष्टी आपल्या अजून महत्वाच्या आहेत, त्या देखील आपण डिस्कस करूया. तर सेक्शनल कट ऑफ देखील बघा. बऱ्याच जणांचं सेक्शन देखील यामध्ये उडतो, खास करून इंग्लिशचा. गेल्या वर्षीचा कट ऑफ जनरल कॅटेगरीचा 13.25 हा खूप जास्त होता. जास्त होण्याचं देखील कारण आहे की कारण पेपर खूप इझी होता. लास्ट इयर मी दिला होता, आणि लास्ट इयर मला अगदी इंग्लिशमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स पडले होते. त्यानंतर SC ST OBC साठीचा जो कट ऑफ आहे तो 9.75 आहे. हा इथंच सगळ्यांचा प्रॉब्लेम असेल. बाकी मग कॉन्टचा 6, 4 आणि हा 10, 5.5 हा सगळ्यांचा क्लिअर होऊन जातो. हा तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे, प्लस ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करायचा आहे, जो मगाशी मी दाखवला तो. तर जर या कट ऑफचा अनालिसिस करायचं म्हटलं तर आपण जरा ट्रेंड बघूया कसा होता. सेम पॅटर्न होता 2025ला.
त्यावेळी 49चा कट ऑफ लागला. आपण जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस यांच्याबद्दल बोलूया. त्याच्या आधी जर तुम्ही बघाल नंबर ऑफ वॅकन्सीज देखील मॅटर करतात. साधारण 5200, 5900, 3000 कमी होत्या, 6400, 5800. साधारण एक आपण म्हणू शकतो की एक 6000च्या आसपास वॅकन्सीज हे एक वर्ष सोडलं तर कॉन्स्टंट राहत आहे. मग त्यावेळी कट ऑफ काय होतो, जर कट ऑफचं रेंज आपण बघितली 49, 48, 49, 50, 54 हे थोडंसं जरा वॅकन्सीज कमी होत्या म्हणून जास्त लागला होता. तर म्हणजेच 50च्या आसपास कट ऑफ लागलेला आहे. यावेळी वॅकन्सीज थोड्या जास्त आहेत, त्यामुळे 50चा एकदम 40 तर येणार नाही, पण आपण एक सेफ स्कोर म्हणूया की या सगळ्यांसाठी कॉमन जर आपण म्हटला तर 50 हा कट ऑफ आपण कन्सिडर करूया. 50 पेक्षा थोडासा कमीच लागेल, मे बी 47 लागेल, 46 लागेल, वी डोंट नो. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही, कारण वी डोंट नो द डिफिकल्टी लेवल ऑफ द पेपर. SC साठीचा देखील तुम्ही बघाल तर 45, त्यानंतर 48, 46, 44 म्हणजे इतका काय मोठा डिफरन्स राहत नाही SC कॅटेगरीचे. म्हणजे तुम्ही याच रेंजमध्ये मार्क्स पाडायला पाहिजे. बाकीचे देखील कट ऑफ इथं दिलेले आहे. सो हे का आपण बघायचं, कारण ज्यावेळी तुम्ही पेपरला जाता त्यावेळी आपलं टार्गेट काय असलं पाहिजे. टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला फक्त कट ऑफ क्लिअर करायचं. बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा मित्र सांगतो की माझे 70 अटेम्प्ट झाले, माझे 80 अटेम्प्ट झाले. या ठिकाणी एवढे 70-80 अटेम्प्ट मॅटर करत नाही, तुमचा स्कोर मॅटर करतो. आय नो पर्सनली मेनी स्टुडंट्स हु हॅव जस्ट क्लिअर द कट ऑफ. म्हणजे जर 49चा असेल तर 49च त्यांना पडलेले आहेत, पण ते पीओच्या फायनल लिस्ट मध्ये आहेत. त्यामुळं तुम्हाला फक्त कट ऑफ क्लिअर करायचं आहे. तुम्हाला कन्सिडर करा 50चा कट ऑफ क्लिअर करायचा, फक्त तुम्हाला करेक्ट क्वेश्चन 50 करायचे. असं तर होणार नाही, काही तुम्ही इनकरेक्ट कराल, मग आपण कन्सिडर करूया साधारण 55 ते 60 क्वेश्चन आपल्याला करेक्ट करायचे. 100 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह नाही करायचे. ओके, आपल्याला 60च करायचे, 55च्या आसपास स्कोर घ्यायचा आहे, हे डोक्यामध्ये असू दे. त्यामुळे तुमच्या मित्राचे किती अटेम्प्ट झाले, गेल्या वर्षी एवढे पोरांचे अटेम्प्ट झाले होते, हे काय मॅटर करत नाही. त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. खास करून ज्यांचा रविवारी पेपर आहे त्यांनी तर मुलांनी किती अटेम्प्ट केलेत याचं टेन्शन घेऊ नका. आणि जे जाणार आहेत त्यांनी अटेम्प्ट वर फोकस न करता ॲक्युरसीवर फोकस करा. आणि तुमचा स्कोर जर या रेंजमध्ये मॉकमध्ये येत असेल, कुठल्या रेंजमध्ये, तर या रेंजमध्ये आताच्या, तर ऑफकोर्स तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला जो मॉक मधला परफॉर्मन्स आहे तो फक्त जाऊन तिथं रिपीट करायचा आहे. ज्यांचा कमी येतो मॉक मध्ये, कधीही बघा मॉक ही ऍक्च्युअल एक्झाम पेक्षा थोडीशी डिफिकल्ट असते, त्यामुळे थोडाफार तुमचा कमी येत असेल तरी चान्सेस ज्यादा आहेत की तिथं तुमचा जर माइंडसेट चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कट ऑफ क्लिअर करू शकता. आणि माइंडसेट चांगलं करण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे बघूया. आणि पेपर टेकिंग स्ट्रॅटेजी देखील बघूया. काही काय करायचं, काही नाही करायचं हे महत्वाचं आहे. जर आपण गेल्या 3 वर्षाचा अनालिसिस केलं, रिझनिंग पासून आपण सुरुवात करूया. गेल्या वर्षी 40चं वेटेज होतं, या वर्षी देखील 40चं वेटेज आहे. याआधी हे जे आहेत हे 35चं वेटेज असणार आहे, पण नंबर ऑफ क्वेश्चन तर सेमच आहे. तर जर आपण बघितलं हिस्टॉरिकली तर आपल्याला पझल अँड सिटिंग अरेंजमेंट याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. साधारण 20 ते 25 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरच दिसून येतील. SBI PO ला काय झालं होतं, SBI PO ला तर सगळेच, म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक 2-3 क्वेश्चन सोडले तर सगळं पझल सेटिंग अरेंजमेंट भरलेलं होतं. त्यामुळं पझल सेटिंग अरेंजमेंट महत्वाचं आहे ऑफकोर्स. त्यानंतर या पझल सेटिंग अरेंजमेंट मध्ये 2 व्हेरिएबलचे पझल सेटिंग अरेंजमेंट बऱ्याच वेळा विचारले जातात. सिंगल व्हेरिएबलचे विचारले तर नंबर ऑफ पर्सन ज्यादा राहतील, 2 व्हेरिएबलचे विचारले तर नंबर ऑफ पर्सन कमी होतील. पण आतापर्यंतचा आपला एक्सपिरियन्स जर बघितला, मग त्या PO प्रिलिमच्या असतील, मी दिलेल्या एक्झाम्स असतील, ज्या बाकीच्या मुलांनी दिलेल्या, जी मुलं सिलेक्ट झाले त्या सगळ्यांकडून मी सगळ्यांचा एक्सपिरियन्स कलेक्ट केला, तर लक्षात घ्या ऍक्च्युअल रिझनिंगचा पेपर हा मॉक पेक्षा सोपा असणार आहे. का सोपा असणार मी तुम्हाला सांगतो. कारण बघा कसं असतं, IBPSचा पॅटर्न काय आहे. पहिल्या तुम्हाला सेंटेन्स मध्ये एक क्ल्यू मिळाला, A sits थर्ड टू द राईट ऑफ B. त्याच्यानंतर B ला लागूनच तुम्हाला पुढचा क्ल्यू मिळतो, B sits नेक्स्ट टू D.
आपल्याला मॉक मध्ये काय होतं, बी चा क्ल्यू तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी शोधावा लागतो, असं होत नाही. ज्यावेळी आपण वेन वी आर कन्सिडरिंग द पॉसिबिलिटी ज्यावेळी कन्सिडर करतो, त्यावेळी पहिल्या वाक्याला झालं, दुसऱ्या वाक्याला सपोज पॉसिबिलिटी आली, तिसऱ्या वाक्याला ती पॉसिबिलिटी बऱ्याच वेळा कॅन्सल होते किंवा कंटिन्यू होत गेली गेली गेली, शेवटच्या वाक्याला तरी पॉसिबिलिटी ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. शेवटच्या वाक्याला देखील बऱ्याच वेळा जाण्याची आवश्यकता लागत नाही आणि जास्तीत जास्त 2 ते 3 पॉसिबिलिटी मध्ये हे तुमचं पझल सेटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह होतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास जायचं, जे तुम्ही प्रॅक्टिस केलेलं आहे तसंच तुम्हाला पझल सेटिंग अरेंजमेंट करायचं. कोणते महत्वाचे आहेत तर पझल सेटिंग अरेंजमेंट मध्ये सगळेच टाईप विचारले जातात. डे बेस्ड असतील, फ्लोअर बेस्ड असेल, फ्लोअर अँड फ्लॅट बेस्ड असतील, बॉक्स बेस्ड असतील, सगळे विचारले जातात. एकच, कारण वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होत असतो, त्यामुळे एकच टाईप या ठिकाणी रिपीट होत नाही, त्यामुळे कुठलाही टाईप तुम्ही स्किप करून चालणार नाही. दुसरी गोष्ट, अटेम्प्ट करताना काय करायचं, कुठले अटेम्प्ट करायचे, ज्याचं तुमचं चांगलं प्रॅक्टिस आहे, जे तुम्हाला कमी वेळेमध्ये जमतात तेच टाईप यामध्ये शोधून काढून अटेम्प्ट करायचे. तिथं जाऊन आपल्याला हिरो बनायचं नाही. जे तुम्हाला जमत नाही, जिथं कन्फ्युजिंग होतं, सरळ तो प्रश्न वाचण्यात देखील वेळ घालवू नका. 1-2 पहिल्या लाईन रीड केलं की लक्षात येतं आपल्याला टप्प्यातला हा आहे सेट की नाही. टप्प्यातला असेल तर करा, नसेल तर स्किप करा. पण कुठल्याही एका सेटवर जास्त वेळ घालवू नका. भलेही तुमचा तो चुकला असेल, विचार करण्यात एवढा वेळ नसतो, लगेच पुढचा सेट घ्या. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं तो डबल सॉल्व्ह करतात, असं करू नका. पुढचा सेट घ्या, मोठा आहे क्वेश्चन पेपर, भरपूर मोठा आहे. त्यानंतर जर तुम्ही मेसेलेनियस बाकीचे टॉपिक जर बघितले तर सगळ्यावर थोडेफार विचारले जातात. कुठल्या शिफ्टला काय येईल आपण सांगू शकत नाही, त्यामुळे सिलॉग, चेन इक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग सोपे येणार आहे. त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग मध्ये काय आपल्याला रेग्युलर कोडिंग डिकोडिंग विचारलं जातं, चायनीज कोडिंग डिकोडिंग विचारलं जातं प्रिलिमला, बाकी काय विचारलं जात नाही. आता यामध्ये कसं असतं बघा, काही वेळा वर्ड पेअर फॉर्मेशन वगैरे लेंदी क्वेश्चन टाकलेले असतात किंवा नंबरचे असतात ना, नंबर रिअरेंज करायचे असतात, मग त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, हे लेंदी असतात. ते क्वेश्चन ऑफकोर्स तुम्ही स्किप करू शकता. ब्लड रिलेशन देखील बऱ्याच वेळा फसवा असतो. ब्लड रिलेशन जमलं तर ठीक आहे, नाहीतर याच्यावर वेळ घालवू नका. नाहीतर तुम्ही विचार करत बसाल, हा एवढे डिफिकल्ट मी सॉल्व्ह केलेत, हे कसं जमत नाही. इगोवर घेऊ नका. फक्त 20 मिनिट आहे, फक्त 20 मिनिट आहेत. एक स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता, जर पझल सेटिंग अरेंजमेंट तुमचं चांगलं नसेल तर आधी मिसलेनियस सॉल्व्ह करा, मग पझल सेटिंग अरेंजमेंट मध्ये कडे जाऊ शकता. सुरुवात तुम्ही माझ्या मते कुठल्याही पझल सेटिंग अरेंजमेंट एका सेटने सुरुवात करण्यापेक्षा हे जे छोटे छोटे क्वेश्चन असतात, सिलॉग, इनइक्वालिटी वगैरे, याच्यापासून सुरुवात करा, कॉन्फिडन्स गेन करा आणि मग पझल सेटिंग अरेंजमेंट कडे जा. आणि ज्यांचं पझल सेटिंग अरेंजमेंट चांगलं आहे त्यांना तर काय प्रश्नच नाही, त्यांनी पटापट जसं ज्या सिक्वेन्स मध्ये येईल त्या सिक्वेन्स मध्ये सॉल्व्ह करा. पण कुठले सॉल्व्ह करायचे, ज्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स आहे तेच सेट. त्यानंतर येऊया आपला पुढचा सेक्शन, क्वांटिटी ऍप्टिट्यूड. क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये देखील एक ट्रेंड आहे की साधारण जो एसबीआय पीओ मध्ये देखील बघितला, डीआय आणि कॅसलेटला 15 क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामध्ये 10 तुमचे डीआय अधिक 5 तुमचे कॅसलेट. तर कॅसलेटचं प्रॅक्टिस असेल तर कॅसलेटला हात घाला, कारण कसं असतं, कॅसलेट इट्स लाईक अ पझल. सॉल्व्ह झाले की डायरेक्ट तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, सॉल्व्ह झालं मध्येच अडकला एकही मार्क मिळणार नाही. त्यामुळं ज्यांचं चांगला हात बसलेला आहे त्यांनीच कॅसलेट सॉल्व्ह करा, अदरवाईज त्याच्याऐवजी तुम्ही अरिथमॅटिकचे 1-2 सॉल्व्ह केले, 2 तरी मार्क मिळतील. डीआय 10 क्वेश्चन असतात बघा, 10 क्वेश्चन म्हणजे 5-5चा किंवा 6चा एक सेट असतो. एक लक्षात घ्या, यातले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नसते. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायची आवश्यकता नसते. 5 मधले 4 करा, एक लेंदी असणार किंवा 3 करा, 2 लेंदी असणार. जे लेंदी असतात ते स्किप करण्यासाठी असतात. ज्याला हे समजलं त्याला पेपर समजला, आणि जो ते लेंदीवाल्यांच्या मागे बसला तो मग पीओ प्रिलिम त्याची देखील राहिली म्हणून समजा. तर त्यानंतर इथं नंबर सिरीज मिसिंग येऊ शकतं, रॉंग नंबर सिरीज येऊ शकतं, पण इथं येण्याची शक्यता कमी आहे. कारण आलं तर बघा, यांचा काहीतरी कॉम्बो येतो, नंबर सिरीजचे 5 किंवा अप्रॉक्सिमेशनचे 5, सिम्प्लिफिकेशनचे 5.
यापैकी कुठला तरी एक. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारलं जातं, हे काय क्वांटिटी 1 क्वांटिटी येत नाही, डेटा सफिशियन्सी विचारलं जात नाही. आणि अरिथमॅटिकचे साधारण 10 क्वेश्चन असतात, म्हणजे 15 हे अरिथमॅटिकचे 10, 25 झाले. आणि हे जे 10 आहेत, हे 10 हे तुमचं अप्रॉक्सिमेशन असेल, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन असेल, सिरीज असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, याच्यामध्ये डिवाइड होतात. लक्षात आलं? अरिथमॅटिकला डायरेक्ट हात घालण्यापेक्षा माझ्या मते आधी तुम्ही हे DI, त्याच्यानंतर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे स्पीड मॅथ वाले तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर DI कॅसलेट कडे जा. कॅसलेट हे ऑफकोर्स पझल सारखं आहे, परत परत मी आठवण करून देतोय, याच्या मागे जास्त लागू नका. कट ऑफ बघा, लास्ट इयर कमीच मुलांचे अटेम्प्ट झाले होते, त्यामुळे अटेम्प्ट किती होतात याचा विचार करू नका. रिझनिंगला तुमचे ज्यादा अटेम्प्ट झाले म्हणून इथं ज्यादा अटेम्प्ट होतील असं होणार नाही. त्यामुळं तुमचा जो मॉक मधला परफॉर्मन्स आहे तो डोळ्यासमोर ठेवा आणि त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा सेक्शन, ज्याचे गेल्या वर्षी बऱ्याच जणांचा याचा कट ऑफ उडला होता, कारण कट ऑफच हाय लागला होता. 15 आपल्याला 15 क्लिअर करायचं आहे, 15+ आणायचं आहे. एक लक्षात घ्या, एवढा कट ऑफ का लागतो? कारण इंग्लिशमध्ये असे काही क्वेश्चन टाईप आहेत जे हमखास मार्क्स देतात. ज्यामध्ये एक आहे तो म्हणजे वर्ड स्वॅप, वर्ड रिअरेंजमेंट, 5 मार्क इथे मिळतात मुलांना. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक, ते विचारलं तर तिथं 5 मार्क मिळू शकतात. त्यानंतर मॅच द कॉलम, इथं मुलांना 5 मार्क मिळू शकतात. त्यानंतर वर्ड सबस्टिट्यूट यामध्ये देखील मिळू शकतात. फिलर मध्ये म्हणजे काहीतरी असे 5 क्वेश्चन, 10 क्वेश्चन असे असतात. लक्षात घ्या, 10 क्वेश्चन असे असतात जे खूपच इझी असतात. इझी हा शब्द देखील लाजवेल एवढे ते इझी असतात, अगदी 5वी 6वीच्या लेवलचे असतात. आणि ह्या 10 क्वेश्चन मुळे कट ऑफ वाढतो. लक्षात आहे, कारण हे सगळेच करतात, ते तुमचे चुकता कामा नये. ओके. आणि त्याच्यानंतर मग 5, ज्याचं थोडंफार हे इझीच असतात ऍक्च्युअली, 5-15 पर्यंत जाण्यासाठी, पण मी म्हणतोय 10 एकदम इझी लेवलचे असतात, ते तर आधी करा. त्याच्यानंतर 5 शोधून शोधून 20 शिल्लक राहतात ना क्वेश्चन, या 20 मधले तुम्हाला 5 करायचे शोधून शोधून. ज्यांचा कट ऑफचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायचं, हे 10 क्वेश्चन शोधायचे, जे शुअर तुमचे करेक्ट येणार आहे, जे इझी असणार आहे, जे सगळ्यांचेच करेक्ट आहे. त्याच्यानंतर कट ऑफ 15चा आहे, आपल्याला 5 मार्क घ्यायचे, 5 फक्त शोधून काढायचे. 5च्या ऐवजी तुम्ही सपोज 8 शोधून काढले, चांगली गोष्ट आहे. शोधून काढून अटेम्प्ट करा, ज्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला मदत करेल, ज्याच्यामध्ये सिनोनिम अँटोनिम वाले असतील, फिलर वाले असतील. त्यानंतर पॅराजंबल मधला पहिला शेवटचा एवढं तरी तुम्ही करू शकता, मधलं सॉल्व्ह करण्यात वेळ घालवायचा नाही. म्हणजे शोधून काढून तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे, ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी. बाकी ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांना तर माझ्यामध्ये 17-18 मिनिटांमध्ये हे 30 क्वेश्चन होऊ शकतात. सगळेच क्वेश्चन टाईप विचारलेले आहेत, यातला कुठला क्वेश्चन टाईप विचारला नाही असं नाही, त्यामुळे सगळेच क्वेश्चन करायचे आहे. ओके. आणि उगाच अटेम्प्ट वाढवायचे म्हणून अटेम्प्ट वाढवायचे नाही, कारण जनरली बघा, आम्ही ज्यावेळी IBPS PO चे मुलांना अटेम्प्ट विचारतो, 70, 75, 80 स्कोर विचारल्यानंतर 40, 50, का 70 वरनं डायरेक्ट 50 वर? कारण असतं इंग्लिश. अटेम्प्ट वाढवणारा सेक्शन असा हा इंग्लिश आहे. त्यामुळं उगाच अटेम्प्ट वाढवायचे म्हणून या ठिकाणी अटेम्प्ट करू नका, ॲक्युरसीवर फोकस करा, मार्क्स तुम्हाला पडतील. आता या शेवटच्या दिवसात 1 किंवा 2 दिवसामध्ये किती मॉक द्यायचे? जर तुम्ही बिगिनर असाल तर मी 1 मॉक सजेस्ट करेन, आणि जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल तर 2 मॉक्स आदल्या दिवशी ओके आहेत. ओव्हर करू नका, जास्त करू नका. 2च्या ऐवजी तुम्ही 1 जरी दिली तरी इट्स ओके. आता ज्यांचा 23ला पेपर आहे त्यांनी मेमरी बेस्ड पेपर जो असतो तो नक्की सॉल्व्ह करा.
अड्डावर येतो, अड्डा तर लगेचच टाकतं संध्याकाळी. ऑली बोर्ड बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, ते तुम्हाला मेमरी बेस्ड पेपर देतात 22 तारखेला. हा 22 तारखेचा पेपर अटेम्प्ट करायला विसरू नका, नक्की अटेम्प्ट करा. ओके. आणि त्या टाईपचे जे विचारलेले आहेत आदल्या दिवशी 22ला, त्या टाईपचे पझल, त्या टाईपचे DI याचं प्रॅक्टिस करण्यावर फोकस करा. बाकी आदल्या दिवशी इंग्लिशचं काय होत नाही, पण मी तुम्हाला इंग्लिशचा एक व्हिडिओ सांगतो. 10 गोल्डन रूल्सचा माझा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. 10 गोल्डन रूल्स फॉर एरर डिटेक्शन नावाचा माझा व्हिडिओ आहे, आपल्या फ्युचर प्रो एज्युकेशनच्या चॅनलवर आहे. हा व्हिडिओ बघा. 5 एरर डिटेक्शन विचारले, 3 तुम्हाला या 10 रूलमध्ये सापडतील. एवढे हे इफेक्टिव्ह आहेत. चांगला मला रिस्पॉन्स मिळालेला आहे मुलांच्याकडून, फीडबॅक खूप चांगला आलेला आहे. बिंदास तो व्हिडिओ बघा. ओके, न विसरता बघा. बघितला असेल आधी, परत बघा, पण बघा. आता हा प्रश्न जसा इररिलेव्हंट आहे, विच मॉक्स आर द बेस्ट. तुम्ही शेवटच्या दिवशी आहात बघा, म्हणजे उद्या तुमचा पेपर आहे किंवा आजच मे बी तुमचा पेपर असेल, तर तुम्ही कुठल्या मॉक प्लॅटफॉर्मवरून प्रिपरेशन केलंय हे मॅटर करत नाही. त्यामुळं तुमच्या मित्राने ऑलीबोर्डचं प्रॅक्टिस केलं, ऑलीबोर्ड सारखा पेपर आला म्हणून मी आज ऑलीबोर्डची मॉक देतो, असं करायचं नाही. ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कम्फर्टेबल आहात तो त्याच प्लॅटफॉर्मवरचा मॉक तुम्हाला आत्ताच्या या काही तासामध्ये द्यायची. प्लॅटफॉर्म चेंज करायचा नाही. ओके, हे फार आधी करायचं असतं. काही तास शिल्लक राहिल्यानंतर अचानक एक्सपेरिमेंट काही करायचा नसतो. आता सगळ्यात शेवटच्या पार्टला आपण आलो आहोत, माइंडसेट. माइंडसेट खूप मॅटर करतो आणि ह्या माइंडसेटचं महत्व सांगण्यासाठी मी एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे, थोडासा कळ काढा. दिस स्टोरी इज अबाउट अन आर्चर. आर्चर माहिती आहे ना तुम्हाला, जो धनुर्विद्येमध्ये पारंगत असतो. तर या आर्चरचं टार्गेट होतं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं. त्यासाठी भरपूर तयारी केली होती, रोज प्रॅक्टिस करायचा, रोज त्याने सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं. कोच, बेस्ट कोचच्या अंडर तो स्टडी, ते आर्चरीचं स्टडी करत होता, प्रॅक्टिस करत होता. आणि शेवटी भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर तो स्पर्धेचा दिवस उजाडला. स्पर्धेच्या दिवशी तो इतर स्पर्धकांसोबत त्या तिथं उभा होता, ग्राउंडमध्ये उभा होता. त्याने समोरच्या टार्गेटकडे बघितलं. त्याच्या मनात विचार आला, व्हॉट इफ आय मिस, जर माझ्याकडून हे टार्गेट मिस झालं तर. मग त्याने त्याच्या बाकीच्या स्पर्धकांकडे बघितलं. त्याच्या मनात विचार आला, जर हे स्पर्धक माझ्यापेक्षा बेटर असले तर. मग त्याने क्राऊडकडे बघितलं. थोडंसं दडपण वाढलं, भीती वाटायला लागली, पाय थरथरायला लागले. मग त्याने क्राऊडकडे बघितलं, जर यांच्या समोर मी फेल झालो तर क्राऊड मला कसं ट्रीट करेल, असा त्याच्या मनामध्ये विचार आला. मग त्याच्या त्या मनाची घालमेल त्याच्या कोचने ओळखली. त्याच्याजवळ गेले. हा एकदम घाबरलेला होता, पाय थरथरत कापत होते. त्याने विचारलं, तुला नेमकं काय करायचं? तो म्हटला, मला स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी मी बाण ओढणार आहे. कोचने सांगितलं, एक लक्षात ठेव, तुला स्पर्धा जिंकायची नाहीये. तुझा ज्या गोष्टीवर कंट्रोल नाही त्याचा तू विचार करत आहेस. आपला कंट्रोल ज्या गोष्टीवर आहे त्याचा तू विचार केला पाहिजे. आपला कंट्रोल कशावर आहे तर या ॲरोवर आहे, या बाणावर आहे. तू तुझ्या पास्टचा विचार करू नको, तू तुझ्या फ्युचरचा विचार करू नको. तू फक्त या टार्गेटचा आणि या एका बाणाचा विचार कर. एक बाण एका वेळी सोड. तू जिंकायचा विचार करू नकोस. तुझ्या हातात काय आहे? तुझ्या हातात आहे तो बाण व्यवस्थित सोडणे. त्यामुळे एका वेळी एका बाणावर तू फोकस कर. त्या आर्चरने तसंच केलं.
सो स्टुडंट्स, ही स्टोरी आपल्याला देखील खूप लागू पडते. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता, विचार तुमच्या मनामध्ये भरपूर येतात. माझ्यापेक्षा इतर कॉम्पिटिटर चांगले असतील तर, किंवा मला मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. एक लक्षात घ्या, असा माइंडसेट ठेवू नका की तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. माइंडसेट असा करा की तुम्हाला एक क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. एक क्वेश्चन झाल्यावर दुसरा क्वेश्चन, दुसरा झाल्यानंतर मग तिसरा क्वेश्चन. एका वेळी एक क्वेश्चन, एका वेळी एक सेक्शनचा तुम्ही विचार करा. पहिला क्वेश्चन नाही जमला, स्किप करा. दुसरा क्वेश्चन नाही जमला, स्किप करा. असं परत पहिले 10 क्वेश्चन नाही जमले तर ते स्किप करा, कारण ती गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नाही. आपल्या हातामध्ये काय कंट्रोल करणं आहे, आपण शांत राहू शकतो. कारण जर तुम्हाला पहिले 10 क्वेश्चन येत नसतील तर ते बाकीच्यांना देखील येणार नाहीत. पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुमचा एकही सॉल्व्ह नाही झाला असेल तर बाकीच्या मुलांचा देखील होणार नाही. त्यामुळं तुमच्या हातामध्ये काय आहे, बाकीच्या मुलांनी काय करावं हे आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात आहे की उरलेल्या 10 मिनिटांमध्ये तो पेपर व्यवस्थित सॉल्व्ह केला पाहिजे. पुढच्या सेक्शनवर त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपला माइंडसेट मॅटर करतो. एक क्वेश्चन एका वेळी घ्या. सो रिमेंबर, डोंट चेस द पेपर, कंट्रोल युअरसेल्फ. पास्टचा, फ्युचरचा विचार करू नका, प्रेझेंट मध्ये राहा. डोंट फाईट डिफिकल्ट क्वेश्चन्स, मूव्ह ऑन. महत्वाचं आहे. डोंट थिंक अबाउट रिझल्ट, पास होईन की फेल हे मॅटर करतच नाही. जसं मी मगाशी तुम्हाला स्टोरीमध्ये तो जिंकला की हरला हेच सांगितलं नाही, ते मॅटर करत नाही. जस्ट फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, वन क्वेश्चन ॲट अ टाइम, वन सेक्शन ॲट अ टाइम. रिमेंबर, स्वतःला एक्झाम हॉलमध्ये सांगत जा. काय सांगायचं? आय डोंट नीड टू बी परफेक्ट, I just need to be composed, smart and consistent. One question at a time. जर या माइंडसेटने तुम्ही गेला तर निश्चितच अपकमिंग IBPS PO प्रिलिम तुम्ही क्रॅक कराल आणि मेन्सचं प्रिपरेशन सुरू कराल. त्यामुळं येणाऱ्या IBPS PO प्रिलिमला बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट.